प्रथमेशला. प्रथमेश आहेत एक अफलातून खेळी प्रथमेशची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. आकर्षक असं मेडल आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचे असणारे आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय. प्रथमेश शेवाळे 39 धाब्यांची एक अफलातून खेळी त्याची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच चे दावेदार ठरलेत मॅन ऑफ द मॅच हा किताब. जबरदस्त खेळी प्रथमेश तुमची आम्ही पाहिली आणि जवळपास जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स वडकी या टीमला 2 मॅच मध्ये तारण्याचं काम तुमच्या माध्यमातून झाले. जी फलंदाजी होती त्या फलंदाजीसाठी काय सांगशाल? फलंदाजी तर माझ्या बॅटलाच असे कनेक्ट होतात बॉल आता सध्या, तर त्यामुळे कॉन्फिडन्स आहे आणि ट्राय करतो की सगळी मॅच कव्हर करायला. तर जबरदस्त खेळ तुमची पाहायला मिळाली. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅच साठी असतील आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी एक चांगला खेळ आणि त्यानंतर याही सामन्यामध्ये विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. प्रथमेश आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी या दोन्ही टीमचा असेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. डेड बॉल मॅच ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. गणेश चव्हाण ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला रणजित, तर गोलंदाजी मार्कवर साहिल पाहायला मिळेल. समुदेशन चेंडू खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येबरोबर संघाचं खातं उघडलं जात आहे. साहिल मोडक इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टी रक्षण अतिशय लाजवाब होतंय. तोपर्यंत इथे देखील डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. साहिल षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू इथे सुरेख व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक अवांतर धाब्याच्या मदतीने पुढे जातंय. 3 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळेल. वारंवार पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. नॉट आउटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून. अर्थात इथे सुरक्षित आहेत फलंदाज. 3 धावसंख्येवरती धावफलक आहे. साहिलचं कौतुक करावं लागेल, कारण अक्षरशः बांधून ठेवलंय. गणेश चव्हाण आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेने आहे. 4 चेंडू 2 धावींची खेळी आहे. अगदी सर्वाधिक बोली ऑक्शन पद्धतीने झालेल्या निवडीमध्ये या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत एक सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. तिथे धोका खतरा होणार का? 2 धावा आहेत.
5 धावसंख्येवरती धावफलक आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. पहिल्यावरती 2 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक व्हाईट बॉल, एक डॉट आणि त्यानंतर 2 असे 4 चेंडू झालेत. पाच धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 7 धावा वडकी इंडियन्स प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 तुषार गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. बॅकफुटवरती सरकले, तिथे आक्रमण आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा इथे वारेच्या वेगात येत आहेत. धावफलकावरती 9 धावा आहेत. 9-9-9 वडकी सुपर लीग 2025 या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा किती गुण गाऊ, कारण आपल्यातून आयोजक समस्त ग्रामस्थ वडकी गाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅटची हलकीची एज, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव येते. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन ऑन बोर्ड, 10 धावा. इथे अगदी आपण पाहूया व्हाईट बॉल डाव्या स्टिचच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने देखील पुढे जाईल. इथे शॉर्टपिच स्वरूपात चेंडू समोर दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 13 धावा धावफलकावरती आहे. 13 या धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळेल. जिंदगी एक अभिलाषा है, अलग उसकी परिभाषा है. सबर जाए तो जन्नत और बिगड़ जाए तो तमाशा है. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा. शॉर्ट रन आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. दोन रन असतील. हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. तिथे फेकी अस्ताव्यस्त आहे, परंतु इथे डॉट बॉल. धावफलकावरती 13 धावा आहेत. ज्या स्थिर पाहायला मिळत आहेत. तुषार येवले चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात.
कमालीची गोलंदाजी तुषारची पाहायला मिळेल. 13 धावसंख्येवरती धावफलक. इथे शॉर्ट फिश स्वरूपाचा चेंडू शॉर्टम फुल केलाय. आतापर्यंत सर्वाधिक लांबवरचा षटकार रणजितच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने 19 धावा आहेत. 19 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. इथे अशा प्रकारचे चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचे तुम्ही टाकत असतील तर रणजित ते चेंडू अजगरासारखे घेऊन घेणार यात मात्र शंका नाहीये. इथे देखील उंची देखील आहे, लांबी देखील मिळाली आहे. लागोपाठचा दुसराही आलाय. इस्को लगाड आला तो लाईव्ह सिंगल आला. चलन षटकार. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक संपली आहेत. 25 धावा आहेत. तर मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज बद्री राठोड आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायचंय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 16 धाब्यांचे टार्गेट आहे मॅजिक ओव्हर साठी. ते पूर्ण केलं जाणार का, किती रोखलं जाणार हे पाहणं या षटकामध्ये गरजेचं असेल. नवीन संकल्पना या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच रुजू होताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर संघर्ष मॅजिक ओव्हर साठी फलंदाजांना आणि गोलंदाजांना करावा लागतोय यात मात्र शंका नाहीये. आम्ही सातत्याने सांगत असतो संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो. इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. बॅकफुटवरती सरकले. आक्रमण चढावलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती डीप एक्स्ट्रा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. धावफलकावरती 31. 31 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गणेश चव्हाण धडक बेधडक आक्रमण. 7 चेंडू 12 धाव्यांची खेळी आहे. तर रणजित मोडक 6 चेंडू 17 धाव्यांची खेळी आहे. इथे देखील बॅकफुट होती सरकले. आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. इट का जवाब पत्थर से. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित शिंदे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं मॅजिक ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज बद्री सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे बॅकफुटवरती सरकले. तर डिक्लेरेशन झोनचा वेध चेंडू घेतोय. एकदा वेल एका धावसंख्ये बरोबर 32 ऑन बोर्ड. 32 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूमध्ये 7 आल्यात. 3 चेंडूमध्ये 9 बनवायचे आहेत जर टार्गेट पूर्ण करायचं असेल तर. इथे आलमदी कार्पेट फाटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. तिथे एक सिंगल आणि सिंगल बरोबर ना तेरी ना मेरी. धाव फलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. 4 चेंडूंमध्ये 8 बनवल्यात. 2 चेंडूंमध्ये 8 बनवायचे आहेत. बद्री राठोड कमालीची गोलंदाजी करतात. इथे 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. शर्यत तर लागली आहे. शर्यत मात्र चेंडू जिंकेल पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. 37 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 5 चेंडूमध्ये 12 आल्यात. एका चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज. इथे जर टार्गेट पूर्ण करायचं असेल तर
बद्री गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा एक चेंडू या षटकाचा बाकी आहे. मॅजिक ओव्हर. इथे अगदी आपण पाहूया नो बॉल. नो बॉल. पंचांचा इशारा मात्र आलाय. अर्थात इथे बोनस स्वरूपात एक धाव असेल. धावफलक 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा एक चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट. 38 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. टार्गेट पूर्ण होणार का? बद्री पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने आणि याच बरोबर इथे धडक बेधडक चौकार. धावफलकावरती नजर टाकूया. 42+10 अर्थात 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकं संपली आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. प्रकाश बोराडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक. गोलंदाज सज्ज आहेत प्रकाश. तर स्ट्राईकच्या दिशेने सुमितला आपण पाहतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. समोर दिशेने हलक्याशा त्याने चेंडूला दिशा दिली आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवतायत. एक सिंगल. 54 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये अंतिमचं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 5 चेंडू या षटकातील उर्वरित आहेत. प्रकाश स्ट्राईकच्या दिशेने रणजित. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तुषार चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. तिथे धोका खतरा होऊ शकतो परंतु 2 धावा येतील. नो +2 अर्थात 3 धावा अतिरिक्त आहेत. 57 धावसंख्येवरती धावफलक. यानंतरचा चेंडू फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 57 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू उंच हवेमध्ये आहे. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वीरित्या येतील. धावफलक 2च्या मदतीने 59 धावा आहेत. इथे आक्रमण फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने 65 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 12 चेंडू 35 धाब्यांची गळी रणजितची पाहायला मिळते. धडक बेधडक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. धावा रोखाव्या लागतील. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रकाश गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. इथे हा चेंडू सुरेख येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 65 धावा स्थिर आहेत. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते.
गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे आक्रमण आणि याच बरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा, खणखणी सनसनी षटकार. चोवीस चेंडूंमध्ये 75 बनवल्या तर 24 चेंडूंमध्ये आता 76 बनवायचे आहेत. चोवीस चेंडू 76 धावा विजयाचं समीकरण आहे. चला विनंती असेल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला यानंतरची होणारी शेवटची मॅच आणि ह्या मॅचचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. वडकी नाईट रायडर्स आणि वडकी सुपर किंग्स. बोथ कॅप्टन चला, टॉस आपण लगेचच करतोय. वडकी नाईट रायडर्स आणि वडकी सुपर किंग दोन्ही टीमचे कॅप्टन चला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. महेश ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला प्रकाश. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. आदित्य आंधळे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आलाय, लेस डिप्ले. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण आणि याच बरोबर महेशच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने संघाचं खातं उघडलंय. सुरुवात लाजवाब. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली
त्या गोष्टीचा शेवट नेहमीच सातत्याने चांगला होत असतो. इथे सुरुवात तर लाजवाब होताना पाहायला मिळाली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य आंधळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. 76 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 23 चेंडू 70 जे गरजेचे असलेले पाहायला मिळतील. व्हाईट बॉल, अवांतरच्या मदतीने 7 धावा आहेत. 7 या धावसंख्येवरती धावफलक. इथे आलमदी कार्पेट फाटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन बोर्ड. 8-8-8-2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 8. 22 चेंडू 68 गरजेच्या अजूनही विजयासाठी. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल घेतलाय परंतु सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आलाय परंतु तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी केली जाते. निर्णय काही क्षणामध्ये येईल. चला बोथ कॅप्टन चला यानंतरच्या मॅचचे टॉस आपण लगेचच करतोय. सर काय 6 अर्थात 14 धावा आहेत. वडकी नाईट रायडर्स आणि वडकी सुपर किंग कॅप्टन अद्यापही उपस्थित नाहीयेत. चला लवकरात लवकर. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये झेल झालाय आणि इथे प्रकाशला परतवण्यामध्ये यश. प्रकाश बोराडे बॅक टू द पेव्हिलियन. विकेट आली आहे. बोथ कॅप्टन चला लवकरात लवकर. वडकी नाईट रायडर्स वडकी सुपर किंग्स नाणेफेक आपण करतोय. संतोष सर आले तर दुसऱ्या बाजूने अनिकेत आंबेकर. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि टॉस करण्यासाठी आदरणीय राजेंद्र आंबेकर आणि मयूरजी मोडक साहेबांना मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. चला अनिकेत या टॉस आपण करतोय. इथे सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आल्या सरची आक्रमण देखील आहे. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए. आग लावणारी फटकेबाजी पाहायला मिळाली. लास्ट टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल आला लॉट मध्ये आणि पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. छेडन षटकार. पहिलं षटक संपलं. 1-26. 18 चेंडू 50 समीकरण. टॉस होतो यानंतरच्या मॅचचा. नाना आकाशाकडे आणि टॉस का बॉस. वडकी नाईट रायडर्स संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर वडकी सुपर किंग प्रथमतः फलंदाजी करेल. बॉलिंग लिस्ट पाठवा.
षटक क्रमांक 2 संघाचा करता धरता संघाचा नेता रणजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 18 चेंडू 50 धाबा विजयाचं समीकरण. 26 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 50 अजूनही गरजेचे आहेत. हा चेंडू इथे भन्नाट वेगाचा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती 27 धाबा आहेत. दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्ष जारी असलेला पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागेल कारण मॅच महत्वपूर्ण आहे. इथे समोरदिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉलचा इशारा इथे देखील येताना पाहायला मिळेल. नो प्लस 2 तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. धावफलक पुढे जाते. 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही षटकाला सुरुवात नाहीये. 4 धावा अतिरिक्त आल्यात बोनस स्वरूपात. यानंतरचा चेंडू फ्री हिट. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू धीर त्यांना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. बॅट फ्लो अगदी वेगवान पाहायला मिळालाय परंतु इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. चेंज ऑफ गोलंदाजी. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू डॉट. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 31 ऑन बोर्ड. 31 धावा आहेत. 16 चेंडू 45. हा चेंडू देखील सुरेख. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिले 2 चेंडू अवांतर आलेत आणि त्यानंतर मात्र कमबॅक करतायत गोलंदाज रणजित. इथे बॅकफुट होती सरकले. शॉटम फुल केलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. महेशला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. सचिन चाटे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 31 धावा आहेत. 14 चेंडू 45 अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी. कष्ट हे घ्यावेच लागतील यात मात्र शंका नाहीये. क्षेत्र कोणते असू द्या कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नसेल. सचिन चाटे ऑन स्ट्राईक. हा चेंडू सुरेख. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी रणजित मोडकची पाहायला मिळते. इथे आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपला जातोय गणेश चव्हाणच्या माध्यमातून. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. विकेट आली आहे. धावफलकावरती 2 षटकं संपली आहेत. 3 बाद 31 आहेत. 12 चेंडू 45 धाब्यांची गरज विजयासाठी. तर न्यू बॅटर रणजित कोलते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मॅजिक ओव्हर साठी प्रणव मोडक यांना गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. आमंत्रित केले प्रणवला. कशा प्रकारची गोलंदाजी प्रणव करतील पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 45 विजयाचं समीकरण.
आणि दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने रणजित कोलते तर दुसऱ्या बाजूने सोमनाथ कोलते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या मैदानावरती अनेक विक्रम घडलेत. पिता पुत्र देखील खेळताना आपण पाहिलेत. अगदी ह्या मैदानावरती बंधू बंधूंची जोडी देखील खेळताना पाहायला मिळाली आणि त्यांनी WPL स्पर्धेमध्ये सामने देखील विजयी केलेले आपण पाहिलेत. आज या दोन बंधूंना लढावं लागेल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणव आहेत. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. शरीर भेदक मारा इथे समजू शकत नाही. चेंडू सोमनाथला डॉट बॉल. शेवटचे 11 चेंडू 45. 16 धाब्यांचं टार्गेट आहे मॅजिक ओव्हर साठी. परंतु गोलंदाज प्रणव पहिल्या चेंडूवरती करामत करतायत. अगदी अनेक बंधूंची जोडी आपण पाहिली. इरफान पठाण युसुफ पठाण ही जोडी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली आहे. इथे आक्रमण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्यानंतर जर पाहिलं तर दोन बंधूंच्या जोडीबद्दल आपण चर्चा करतोय. हार्दिक पांड्या कुणाल पांड्या ही जोडी आपण पाहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. अँडी फ्लॉवर आणि कॅन्डी फ्लॉवर ही जोडी देखील आपण पाहिली दोन बंधूंची. आणि इथे मात्र सोमनाथ त्याचप्रमाणे मिचेल मार्स आणि शॉन मार्स ही जोडी देखील दोन बंधूंची आपण पाहिली आहे. आज हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने सोमनाथ तर दुसऱ्या बाजूने रणजित. या जोडीला करामत करावी लागेल. 2 धावा आहेत. 1+1 अर्थात 2 धावा येतील. धाव फलकावरती 39. 9 चेंडू 37 अजूनही बनवायचे आहेत. तर 3 चेंडू मध्ये 8 आल्यात. 3 चेंडू मध्ये 8 बनवायचे आहेत. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर. रणजित ऑन स्ट्राईक. बॅटने दिशा दिली आहे. दरी फार मोठी पाहायला मिळते. चेंडू सुसाट वेगात बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धाव फलकावरती 43. तर 4 चेंडू मध्ये 12 आल्यात. 2 चेंडू मध्ये 4 धावेंची गरज टार्गेट पूर्ण करायचं असेल तर. मॅच रोमहर्षक होणार यात मात्र शंका नाहीये. मॅजिक ओव्हरचा फायदा कोण उचलणार यासाठी सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. इथे एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो आणि एखादा मोठा फटका वडकी किंग्स 11 संघासाठी गरजेचा आहे. फुलटॉ चेंडू आडवा. बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचता. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. 2 धावा येतील. एका चेंडू मध्ये 2 धावेंची गरज टार्गेट पूर्ण करण्यासाठी आहे. अर्थात 5 चेंडू मध्ये 14 आल्यात. इथे ह्या 2 धावा बनवल्या तर 10 धावेंचा बोनस किंग्स 11 संघाला आहे. आणि जर नाही बनवल्या तर त्याचा फायदा दुसऱ्या बाजूने वडकी इंडियन्स या संघाला नक्कीच मिळेल. अर्थात अर्ध्या धावा कमी होतील. ही ट्विस्ट आहे कहाणीमध्ये. मध्ये ट्विस्ट कोण आणणार? मॅच रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचली आहे. तर 7 चेंडू 31 धावेंची गरज विजयासाठी आहे. 1 चेंडू आणि सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. अर्थात मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 1 चेंडू मध्ये 2 गरजेचे आहेत. गोलंदाज प्रणव. दबाव दोनही बाजूने पाहायला मिळतो. इथे शरीर भेदक. याच बरोबर चेंडू डॉट आलाय आणि फार मोठा जल्लोष वडकी इंडियन संघामध्ये निर्माण होताना पाहायला मिळेल. अर्थात 7 धावेंची पेनल्टी वडकी किंग्स 11 संघाला नक्कीच बसलेली पाहायला मिळते. 7 धावा मायनस होतील. आता समीकरण जर पाहिलं 6 चेंडू 38 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. अब नाही चलेगा एक का दुक्का लगाना पडेगा चौका और छक्का. या धावा काय अशक्य नाहीयेत. 6 चेंडू आणि 38 धावेंची गरज. 6 चेंडू 38. या मैदानावरती आपण 50-50 धावा 6 चेंडू मध्ये बनलेल्या पाहिल्यात.
हा चेंडू इथे यष्ट्यांचा वेध घेईल, दांडी गुल बत्ती गुल, फर्निचर होतंय उद्ध्वस्त, फलंदाज होईल बाद, विकेट होईल पतन. शेवटचे 5 चेंडू 38 विजयासाठी गरजेचे आहेत. 5 चेंडू 38 धाबा. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं समीकरण आपण सांगू शकत नाही. क्रिकेटची भविष्यवाणी अद्याप तरी कोणी केलेली नाहीये आणि क्रिकेटची भविष्यवाणी करणारा जन्माला येऊ शकत नाही. ज्या दिवशी क्रिकेटचा भविष्यवाणी होईल त्या दिवशी क्रिकेट हे संपलेलं असेल, हे विसरून चालणार नाहीये. हा चेंडू आडवा बॅट खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सेहेचाळीस धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, 4 चेंडू 37. इथे देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे सुमित शिंदे. इथे समोरच्या दिशेने आक्रमण आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक वेगवान सिंगल, फेकी सुरेख, कलेक्शन देखील सुरेख. धावफलक 47. 2 चेंडू 36 बनवायचे आहेत. फुल टॉस, परंतु इथे डिक्लेरेशन. 1 धाव. 48. शेवटचा 1 चेंडू आणि विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय वडकी इंडियन्स. घोरपडीची पकड मात्र या मॅच वरती पाहायला मिळेल. मॅच बॉल पाठवा. यानंतर दोन्ही टीम्स रेडी राहा, विनंती असेल. वडकी सुपर किंग आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी नाईट रायडर्स ही मॅच आपल्याला पाहिजे. शेवटच्या चेंडूवरती झेल टिपलाय, फलंदाज बाद. वडकी किंग्स 11 माफ करा वडकी इंडियन्स हा सामन्यावरती विजय मिळवेल. तर वडकी किंग्स 11 तुमचाही मनापासून आभार. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. वडकी नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी सुपर किंग्स ही मॅच आपल्याला पाहिजे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आता जराही वेळ घालवू नका. जवळपास आता 12 वाजलेत, वेळ वाचवणं गरजेचं आहे. सलामीची जोडी पाठवा. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं असेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय रणजित मोडक. एक अफलातून खेळी, 15 चेंडू 45 धाब्यांची खेळी, 4 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. रणजित ठरलेत मॅन ऑफ द मॅच. रणजित चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. चला बॉल चॉईस करू आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 पंच आणि खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा बॉल चॉईस होताना पाहायला मिळेल. चला विनंती असेल, आता दोन्ही टीमचे 12th मॅन लवकरात लवकर येतील. 12वे खेळाडू आणि रणजित मोडक ठरले आता या सामन्याचे हिरो. रणजित सर चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. अगदी हिंदवी नेटवर्कचे असणारे सर्वे सर्वा आणि एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, आदरणीय अमोलदादा मोडक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. चला रणजित, चला लवकरात लवकर.